हॅलो फ्रेंड्स, आता आपण इश्यू ऑफ शेअर्समधील एक महत्त्वाचा एक्झाम्पल म्हणजे नॉर्मल याच्या आधी आपल्या एक्झाम्पलमध्ये एखादी व्यक्ती एखादा भागधारक आपल्या शेअरची रक्कम देत नसेल तर त्याच्या एंट्रीज कशा करतो ह्या पाहिलेल्या आहेत. पण एकपेक्षा जास्त व्यक्तीने जर शेअरची रक्कम दिली नसेल तर त्याच्या एंट्रीज आपण कशा करतो हे आपल्याला या एक्झाम्पलमध्ये पाहायचं आहे. मोना लिमिटेड इज रजिस्टर्ड विथ 20,000 शेअर्स ऑफ ₹20 इच. आता हे ऑथोराइज कॅपिटल आहे, रजिस्टर्ड कॅपिटल आहे, हे आपण विचारात घेत नाही, हे आपण विचारात घ्यायचं नाहीये. द बोर्ड ऑफ डिरेक्टर्स डिसाइडेड टू इश्यू 10,000 शेअर्स. आता 20,000 जरी कॅपिटल असलं शेअर कॅपिटल तर त्यात 10,000 शेअर्स फक्त आपण विक्रीच काढलेले आहेत. म्हणजे पहिली जी वर्किंग नोट होणार आहे, वर्किंग नोट नंबर 1, शेअर्स इश्यूड. शेअर्स इश्यूड हे शेअर्स किती इश्यूड केलेले आहेत कंपनीने? 10,000 शेअर्स इश्यूड केलेले आहेत ॲट 10% प्रीमियम. आता हा 10% 20 रुपयावर काढायचा आहे. 100 रुपयाचा असेल तर 100 रुपये काढतो, 50 रुपयाचा असेल तर 50 रुपये काढतो. 20 रुपयाचा 10% म्हणजे प्रीमियम किती रुपये आहे? 2 रुपये प्रीमियम आहे. हा एक मुद्दा लक्षात घ्या. आता पुढे सांगितलं द ऍप्लिकेशन्स वेअर रिसिव्ड ऑन 12,000 शेअर्स. म्हणजे इथे ऍप्लिकेशन्स रिसिव्ड किती शेअर्सवर ऍप्लिकेशन मिळालेले आहेत? 12,000 शेअर्सवर. म्हणजे इथे आपल्याला ओव्हर सबस्क्रिप्शन पाहायला मिळेल आणि हे ओव्हर सबस्क्रिप्शन त्याला आपण एक्सेस म्हणतो. म्हणजे ज्यादा ऍप्लिकेशन आपल्याला किती मिळालेले आहेत? 2,000 शेअर्सवर. म्हणजे ऍप्लिकेशनच्या 2 पेक्षा जास्त एंट्रीज होणार आहेत, 3 होतील किंवा 4 होतील. आता जेव्हा आपल्याला एक्सेस ऍप्लिकेशन सांगितले जातात तेव्हा आपल्याकडे 2 एक्स्ट्रा ऑप्शन येतात. कोणकोणते 2 ऑप्शन येतात? एक तर पार्शल अलॉटमेंट, त्याला आपण प्रोराटा अलॉटमेंट म्हणतो, तात्पुरती मंजुरी म्हणतो. आणि दुसरा ऑप्शन असतो रिजेक्ट, म्हणजे शेअर्स नामंजूर करणे. पाहूयात आता काय सांगितलेलं आहे. 12,000 शेअर्स अँड प्रोराटा अलॉटमेंट वॉज मेड फॉर एक्सेस ऍप्लिकेशन. इथे रिजेक्टचा कुठे उल्लेख आहे का? नाही. म्हणजे जे एक्सेस ऍप्लिकेशन्स आहेत याला तात्पुरती मंजुरी दिलेली आहे. म्हणजे पार्शल अलॉटमेंट 2,000 शेअर्सवर आहे, रिजेक्ट या एक्झाम्पलमध्ये नाही. म्हणजे ऍप्लिकेशनच्या इथे फक्त 3च एंट्रीज होणार आहेत, चौथी एंट्री होणार नाही. हा एक पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. आता नंबर्स टाकताना माहिती आहे, ऍप्लिकेशन रिसिव्हला नंबर 1 टाकतो आपण, शेअर्स इश्यूडला नंबर 2 टाकतो आपण, पार्शल अलॉटमेंटला नंबर 3 येतो आणि रिजेक्टला 4 येतो. पण रिजेक्टची एंट्री होणार नाही, त्यामुळे विनाकारण चौथी एंट्री तुम्ही करायची गरज नाही. ही पहिली वर्किंग नोट महत्वाची होतीच. दुसरी वर्किंग नोट त्याहीपेक्षा महत्वाची आहे. आता काय सांगितलं आहे बघा, ऑल दी मनी वेअर ड्युली रिसिव्ड एक्सेप्ट द फॉलोइंग. सर्व रक्कम मिळाली पण काही ठिकाणी आपल्याला रक्कम मिळालेली नाहीये. मग आपण दुसरी वर्किंग नोट जी लिहितो आपण, वर्किंग नोट नंबर 2, त्याच्यामध्ये आपण लिहितो नेम आणि ऍप्लिकेशन सोडून सगळं लिहितो. अलॉटमेंट आहे, फर्स्ट कॉल आहे, सेकंड कॉल आहे आणि फायनल कॉल आहे. याच्यात सगळे कॉल घेतलेले आहेत आपण. अलॉटमेंट येईल, फर्स्ट कॉल येईल, सेकंड कॉल येईल आणि फायनल कॉल येईल. बरोबर. आता एक्स या व्यक्तीने किती शेअर्स घेतले? शेअर्स हेल्ड म्हणजे घेतलेले शेअर्स. किती शेअर्स घेतले? 200. अमाऊंट पेड ऑन म्हणजे रक्कम दिलेली आहे, दिलेली नाही असं नाही म्हटलंय. अमाऊंट पेड ऑन, बऱ्याच वेळा अमाऊंट डिडंट पेड असं सांगितलं जातं, शुड नॉट पेड सांगितलं जातं, तेव्हा ते घ्यायचे. इथे पेड ऑन सांगितले म्हणजे ऍप्लिकेशन दिलं, अलॉटमेंट दिलाय. बघा कोण आहे? मिस्टर एक्स. एक्सने किती शेअर्स घेतले होते? 200. त्याने ऍप्लिकेशन दिलेलं आहे, अलॉटमेंट सुद्धा दिलाय. म्हणजे त्याने काही दिलेलं नाही, फर्स्ट कॉल नाही दिला, सेकंड कॉल नाही दिला आणि फायनल कॉल नाही दिलेला. किती शेअर्सवर दिलेलं नाहीये? 200. बरोबर. दुसरा व्यक्ती कोण आहे? वाय. वायने किती शेअर्स घेतले होते? 400. वायने ऍप्लिकेशन अलॉटमेंट फर्स्ट कॉल दिलाय, ऍप्लिकेशन अलॉटमेंट पण दिलाय, फर्स्ट कॉल पण दिलाय. म्हणजे सेकंड कॉल आणि फायनल कॉल नाही दिलेला. किती शेअर्सवर नाही दिलेला? 400 शेअर्सवर नाही दिलेला. ही वर्किंग नोट खूप महत्वाची आहे, याकडे व्यवस्थित फोकस करा. झेडने किती शेअर्स घेतले होते? 600. याने ऍप्लिकेशन दिलाय, अलॉटमेंट दिलाय, फर्स्ट कॉल दिलाय, सेकंड कॉल पण दिलाय. म्हणजे अलॉटमेंट दिलाय, फर्स्ट कॉल दिलाय, सेकंड कॉल पण दिलाय. म्हणजे फायनल कॉल दिलेला नाहीये. किती शेअर्सवर दिलेला नाहीये? 600 शेअर्सवर. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की फर्स्ट कॉल फक्त एक्सने नाही दिला 200 शेअर्सवर. सेकंड कॉल एक्स आणि वाय दोघांनी नाही दिला. किती शेअर्सवर? 600 शेअर्सवर. आणि फायनल कॉल तिघांनीही नाही दिलेला, एक्स वाय झेड. इथे लक्षात येईल तुमच्या, एक्सने 200, वायने 400 आणि झेडने 600. तिघांनीही दिलेलं नाहीये. किती शेअर्सवर? 1,200 शेअर्सवर. मग जेव्हा आपण शेअर जप्त करणार आहोत तेव्हा ह्याची बेरीज नाही करायची, तर फक्त ह्याची बेरीज करायची. 1200 शेअर्स म्हणजे एक्स आणि वाय आणि झेडचे तिघांचे शेअर्स आपण जप्त करणार आहोत. ह्या 2 वर्किंग नोट तुम्ही केल्या तर एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायला
अत्यंत सोप्या पद्धतीने येईल. आता एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत आपण, पण सॉल्व्ह करण्यापूर्वी आता ह्याच्यामध्ये मी नॅरेशन लिहून देणार नाहीये, कारण की खूप वेळ जाईल. सर्व एंट्रीज आपल्याला करायचे आहेत आणि एक्झाम्पल आपल्याला समजून पण घ्यायचं आहे. तर विदाऊट नॅरेशन मी एक्झाम्पल सॉल्व्ह करून देतो. नॅरेशन तुम्ही लिहायचं. आता नॅरेशनचं प्रॅक्टिस सर्वांचं झालं असेल. आता ऍप्लिकेशनच्या एंट्रीज करतो. नंबर 1 फॉर ऍप्लिकेशन. आता याच्यामध्ये मी आणखी एक पॉईंट कव्हर केलेला आहे की प्रीमियम सुद्धा सांगितलेला आहे. तो प्रीमियम ऍप्लिकेशनमध्ये नाही आहे. कुठं आहे? आयपी म्हणजे इन्क्लुडिंग प्रीमियम हा अलॉटमेंटमध्ये आहे. म्हणजे ऍप्लिकेशनच्या नॉर्मल एंट्रीज करायचे आहेत. किती रुपये ऍप्लिकेशनची रक्कम आहे? 5 रुपये. आता ऍप्लिकेशनच्या 4 एंट्रीज आपल्याला माहित आहेत. नॉर्मली आपण 3 एंट्रीज करणार आहोत इथे. पहिली एंट्री ऍप्लिकेशन मनी रिसिव्ड. काय एंट्री करतो आपण? बँक अकाउंट डेबिट टू शेअर ऍप्लिकेशन अकाउंट. बँक अकाउंट डेबिट टू शेअर ऍप्लिकेशन अकाउंट. इथे पहिली एंट्री बघा किती शेअरची सांगितलेलं आहे? 12,000 शेअरची. 12,000 गुणिले 5 म्हणजे 12 पंचे 60,000 रुपयाची पहिली एंट्री झाली. आणि नॅरेशन तुम्ही लिहा. बिंग ऍप्लिकेशन मनी रिसिव्ड ऑन 12,000 शेअर्स. बिंग ऍप्लिकेशन मनी रिसिव्ड ऑन 12,000 शेअर्स. आता दुसरी एंट्री ऍप्लिकेशनची रक्कम आपण कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करतो. शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट. शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. टू शेअर कॅपिटल अकाउंट. आता ही एंट्री मात्र किती शेअर्सनी करायची? तर नंबर 2 शेअर्स इश्यूड किती आहेत? 10,000 शेअर्स. म्हणजे 10,000 गुणिले 5. ऍप्लिकेशनचे 5 रुपये आहेत. म्हणजे रक्कम किती रुपये आली? 50,000 रुपये. आणि नॅरेशन लिहिलं बिंग ऍप्लिकेशन मनी ऑन 10,000 शेअर्स ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल. ऍप्लिकेशन मनी ऑन 10,000 शेअर्स ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल. आता तिसरी एंट्री पार्शियल अलॉटमेंटची. म्हणजे ऍप्लिकेशनची रक्कम अलॉटमेंटला ट्रान्सफर करायची आहे. म्हणजे त्याची एंट्री काय होणार आहे? शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर अलॉटमेंट अकाउंट. टू शेअर अलॉटमेंट अकाउंट. आणि ही एंट्री किती शेअर्सनी करणार आहोत? तर पार्शियल अलॉटमेंट किती शेअर्स आहेत? 2,000. म्हणजे 2,000 गुणिले 5 म्हणजे 10,000 रुपये. 2,000 गुणिले 5 म्हणजे 10,000 रुपये. आणि याचं नॅरेशन बिंग पार्शियल अलॉटमेंट वॉज मेड ऑन 2,000 शेअर्स. म्हणजे पार्शियल अलॉटमेंट किती शेअर्सवर झालेलं आहे? 2,000 शेअर्सवर. रिजेक्टची एंट्री होणार नाहीये. झाली असेल तर हिअर ऍप्लिकेशन टू बँक अशी एंट्री केली असती. तिथे ऍप्लिकेशनच्या 3च एंट्री झालेल्या आहेत. आता सेकंड स्टेप काय करतो आपण? फॉर अलॉटमेंट. फॉर अलॉटमेंट. आणि अलॉटमेंटची किती रक्कम आहे? तर अलॉटमेंटची रक्कम आहे 6 रुपये. अलॉटमेंटची रक्कम किती आहे? 6 रुपये. इन्क्लुडिंग प्रीमियम मला स्टार करून ठेवला. लक्षात घ्या, प्रीमियम डिस्काउंट असेल तर आपण त्याला स्टार करतो. आता ऍप्लिकेशनची दुसरी एंट्री म्हणजे अलॉटमेंटची पहिली एंट्री असते. आणि या 2 एंट्रीपैकीच एका एंट्रीमध्ये प्रीमियमचा डिस्काउंट असतो. तर त्या अलॉटमेंटच्या एंट्रीमध्ये प्रीमियम आहे. मग ही एंट्री लिहिताना मी एक वर जागा सोडतो किंवा सलग लिहितो हवं तर काही हरकत नाहीये. शेअर ऍप्लिकेशन ऐवजी काय सुद्धा वापरायचं आहे? शेअर अलॉटमेंट. शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. ठीक आहे, तुम्हाला आठवत असेल तर सांगा. प्रीमियम असेल तर कुठे दाखवतो? डिस्काउंट असेल तर कुठे दाखवतो? बघा, कमी किमतीला शेअर विकला म्हणजे डिस्काउंट झाला, लॉस झाला, डेबिटला असतो. जास्त किमतीला शेअर विकला म्हणजे प्रॉफिट झाला, क्रेडिटला दाखवतो. बरोबर. इथे प्रीमियम म्हणजे जास्त किंमत आहे, त्यामुळे क्रेडिटला येणार आहे टू शेअर प्रीमियम अकाउंट. याचे व्हॅल्यूज फिलअप करताना व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. टू शेअर प्रीमियम अकाउंट. आता गुणाकार कसा करायचा की नंबर ऑफ शेअर्स किती घ्यायचे? तर पहिल्या 3 एंट्रीज आपण ह्याच्याप्रमाणे केलेल्या आहेत. पण मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की ऍप्लिकेशनची जी दुसरी एंट्री आहे त्याच नंबर ऑफ शेअर्सनी आपण पुढच्या एंट्रीज करणार आहोत. म्हणजे 10, 12 की 2. तर ह्यातले शेअर्स इश्यूड किती आहेत? 10,000. किंवा इथे चेक करा ऍप्लिकेशन टू कॅपिटल किती शेअर्सनी केलेलं आहे? 10,000. म्हणजे तर सर्व ठिकाणी 10,000नच होणार आहे. मग 10,000 गुणिले 6. का 6? तर अलॉटमेंटचे 6 रुपये आहेत. 10,000 गुणिले 6 60,000 रुपये. प्रीमियमला प्रीमियमची रक्कम घेऊयात. 10,000 गुणिले, आता प्रीमियम किती टक्के आहे? 10% आहे. कशाचा 10%? 20 रुपयाचा 10% म्हणजे 2 रुपये. म्हणजे क्रेडिट साईडला आले 20,000 रुपये. प्रीमियम 10,000 गुणिले 2 20,000. 60,000 डेबिटला, 20,000 क्रेडिटला. म्हणजे क्रेडिटला अजून किती रुपये येतील? 40,000 रुपये. म्हणजे कॅपिटलला 40,000 रुपये. किंवा असंही लक्षात ठेवा 10,000 गुणिले एकूण रक्कम होती 6, त्यातले प्रीमियम किती रुपये? 2. म्हणजे मूळ किंमत किती रुपये आली? 4. कसं येईल? नॅरेशन बिंग अलॉटमेंट मनी ड्यू ऑन 10,000 शेअर्स ॲट प्रीमियम.
being allotment money due on 10,000 shares at premium. आता रिसिव्हची एंट्री करूयात. रिसिव्हची एंट्री काय करतो आपण, बँक अकाउंट डेबिट टू शेअर अलॉटमेंट अकाउंट, बँक अकाउंट डेबिट टू शेअर अलॉटमेंट अकाउंट. आता ही एंट्री करताना कंसामधली वजाबाकी सगळ्यांच्या लक्षात असेल. आता इथे आपण वजाबाकी करतो. अलॉटमेंट मनी ड्यू यापैकी कोणती रक्कम घेतो आपण, तर जी अलॉटमेंटला आहे ती घ्यायची. लक्षात घ्या, जी अलॉटमेंटला आहे ती घ्यायची. किती रुपये आहेत, 60,000 रुपये. ही ड्यूची एंट्री झाली. वजा यातून कशाची एंट्री वजा करतो आपण, पार्शियल अलॉटमेंटची. आजच्या उदाहरणामध्ये पार्शियल अलॉटमेंट आहे आणि त्याची एंट्री सुद्धा आहे. बघा किती रुपयाची एंट्री आहे, 10,000 रुपयाची एंट्री आहे. म्हणजे अलॉटमेंटला ऑलरेडी किती रुपये जमा आहे, 10,000 रुपये. म्हणजे 60 वजा 10 म्हणजे आता एंट्री किती रुपयाने होणार आहे, 50,000 रुपयाने एंट्री होणार आहे. आणि नरेशन बिंग अलॉटमेंट मनी ड्यूली रिसिव्ड ऑन 10,000 शेअर्स, बिंग अलॉटमेंट मनी ड्यूली रिसिव्ड ऑन 10,000 शेअर्स. आता अलॉटमेंट नंतर पुढची स्टेप काय करतो आपण, फॉर फर्स्ट कॉल. मग फर्स्ट कॉलसाठी किती रुपये आहेत, आता फर्स्ट कॉलचे 3 रुपये आहेत. फर्स्ट कॉलच्या 2 एंट्रीज करूयात. दोन्ही एंट्रीज आपल्याला माहिती आहेत. एक ड्यूची एंट्री करतो आणि एक रिसिव्हची एंट्री करतो. बघा एक ड्यूची एंट्री करायची आपल्याला आणि एक रिसिव्हची एंट्री करायची आहे. मग फर्स्ट कॉल ड्यूची एंट्री काय एंट्री होणार आहे, शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट. सर्व एंट्रीज किती शेअर्सने होतात माहिती आहेत आपल्याला पुढच्या, 10,000 गुणिले 3 म्हणजे रक्कम किती आलेली आहे, 30,000 रुपये. शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट 30,000 रुपये. आणि नॅरेशन दिलं बिंग फर्स्ट कॉल मनी ड्यू, बिंग फर्स्ट कॉल मनी ड्यू ऑन 10,000 शेअर्स. रिसिव्हची एंट्री, रिसिव्हची एंट्री काय करतो आपण, बँक अकाउंट डेबिट टू शेअर फर्स्ट कॉल अकाउंट, बँक अकाउंट डेबिट टू शेअर फर्स्ट कॉल अकाउंट. आता मात्र समासातील वजाबाकी, जे डाव्या बाजूला समासात आपण वजाबाकी दाखवतो याचा उल्लेख करायचा, कारण की ही वर्किंग नोट अत्यंत महत्वाची आहे. आत्ताच आपण किती शेअर्सवर रक्कम मागवली होती, 10,000 शेअर्सवर रक्कम मागवली होती बरोबर. त्यातले फर्स्ट कॉल किती शेअरचं मिळालेलं नाहीये, 200 शेअरचं मिळालेलं नाहीये. म्हणजे मिळणार किती, 9,800 शेअरचा फर्स्ट कॉल मिळणार. म्हणजे कंसामध्ये येणार 9,800 गुणिले 3. इथे सगळे घ्यायचे नाही तर 1200. फर्स्ट कॉल फक्त वजा करायचा आहे. 10,000 पैकी 200 शेअरची रक्कम मिळणार नाहीये. म्हणजे मिळणार 9,800 गुणिले 3 म्हणजे किती रुपये मिळणार आहेत आपल्याला, 29,400 रुपये मिळणार आहेत. नरेशन दिलं बिंग फर्स्ट कॉल मनी ड्यूली रिसिव्ड एक्सेप्ट ऑन 200 शेअर्स, बिंग फर्स्ट कॉल मनी ड्यूली रिसिव्ड एक्सेप्ट ऑन 200 शेअर्स. फर्स्ट कॉल नंतर कोणती एंट्री करतो आपण, फॉर सेकंड कॉल. सेकंड कॉलचे किती रुपये आहेत, तर सेकंड कॉलची रक्कम आहे 5 रुपये. सेकंड कॉलची रक्कम आहे 5 रुपये. तर त्याची पहिली एंट्री काय एंट्री करतो आपण, शेअर सेकंड कॉल अकाउंट डेबिट, शेअर सेकंड कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट, टू शेअर कॅपिटल अकाउंट. ही एंट्री पूर्ण शेअर्सनी 10,000 शेअर्सनी 10,000 गुणिले 5 म्हणजे रक्कम किती आलेली आहे, 50,000 रुपये. 10,000 गुणिले 5 म्हणजे रक्कम आली 50,000 रुपये. नॅरेशन लिहिलं आपण बिंग सेकंड कॉल मनी ड्यू ऑन 10,000 शेअर्स, बिंग सेकंड कॉल मनी ड्यू ऑन 10,000 शेअर्स. रिसिव्हची एंट्री, रिसिव्हची एंट्री काय करतो आपण, बँक अकाउंट डेबिट टू शेअर सेकंड कॉल अकाउंट, बँक अकाउंट डेबिट टू शेअर सेकंड कॉल अकाउंट. आता ही एंट्री करताना पुन्हा एकदा डाव्या बाजूला समासात वजाबाकी 10,000 वजा. आता बरेच विद्यार्थी असं समजतात ही जर वर्किंग नोट नाही केली तर, की एक्सने फर्स्ट कॉल नाही दिला आणि वायने सेकंड कॉल नाही दिला आणि झेडने फायनल कॉल नाही दिला. पण एक लक्षात घ्या, एक्सने फर्स्ट कॉल नाही दिला याचा अर्थ सेकंड कॉल सुद्धा नाही दिला आणि फायनल कॉल सुद्धा नाही दिला. वायने सेकंड नाही दिला या अर्थी फायनल सुद्धा नाही दिला आणि झेडने फक्त फायनल कॉल नाही दिला. मग मला सांगा सेकंड कॉल कोणी कोणी नाही दिला, एक्स आणि वायने नाही दिलेला बरोबर का. एक्सचे 200 आणि वायचे 400 म्हणून ही वर्किंग नोट केलेली होती. आता सेकंड कॉल न मिळालेला किती शेअर्स आहेत, 600 शेअर्स आहेत. म्हणजे 10,000 वजा 600 म्हणजे एंट्री किती शेअर्सनी होणार आहे, 9,400 शेअर्सनी एंट्री होणार आहे. मग इथे कंसामध्ये 9,400 गुणिले 5. बघा 9,400 गुणिले 5 म्हणजे रक्कम किती येणार आहे, 47,000 47,000 रुपये. या पद्धतीने सेकंड कॉलची एंट्री केली. नॅरेशन बिंग सेकंड कॉल मनी ड्यूली रिसिव्ड एक्सेप्ट ऑन 600 शेअर्स म्हणजे 600 शेअर्स सोडून सेकंड कॉलची रक्कम मिळालेली आहे.
बरोबर. आता फर्स्ट कॉल केला, सेकंड कॉल नेला, याच्यानंतर कोणती एंट्री करायची, आता फायनल कॉलची एंट्री करायची आहे. आता फायनल कॉलची एंट्री करताना पुन्हा फायनल कॉल ड्यूची एंट्री आधी करा आणि त्याच्यानंतर फायनल कॉल रिसिव्हची एंट्री करायची आहे. बरोबर. आधी फायनल कॉल ड्यूची एंट्री करूयात, मग फायनल कॉल रिसिव्हची एंट्री करूयात. डी नंतर कोणता पॉईंट आला, ई फॉर फायनल कॉल. फॉर फायनल कॉल कंसामध्ये फायनल कॉलची रक्कम किती आहे, 3 रुपये. एक्झाम्पल तुम्ही आधी लिहून घेतलेलंच आहे. फायनल कॉलची रक्कम किती आहे, 3 रुपये. त्यातली पहिली एंट्री, शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. सर्व एंट्रीज किती शेअर्सने होतात हे आपल्याला माहिती आहे. किती शेअर्सने होणार आहेत, 10,000 गुणिले 3 म्हणजे रक्कम किती आलेली आहे, 30,000 रुपये. आणि नॅरेशन लिहिलं, बिंग सेकंड फायनल कॉल मनी ड्यू ऑन 10,000 शेअर्स. बिंग फायनल कॉल मनी ड्यू ऑन 10,000 शेअर्स. आता यानंतर रिसिव्हची एंट्री करतो. रिसिव्हची एंट्री काय करतो आपण, बँक अकाउंट डेबिट टू शेअर फायनल कॉल अकाउंट. बँक अकाउंट डेबिट टू शेअर फायनल कॉल अकाउंट. आता ही एंट्री करताना डाव्या बाजूला परत एकदा समासामध्ये आपण रक्कम किती शेअर्सवर मागवले, 10,000 शेअर्सवर मागवलेले आहे. पण फायनल कॉल किती शेअरचा मिळालेला नाहीये, 1,200 शेअरचा फायनल कॉल नाही मिळालेला. तर आपल्याला मिळालेत किती, 8,800 शेअरचा फायनल कॉल मिळालेला आहे. मग इथे कंसामध्ये वजा गुणाकार कसा येणार आहे, 8,800 गुणिले 3 म्हणजे 8,800 शेअर्सवर 3 रुपये आपल्याला किती मिळालेले आहेत, 26,400 रुपये मिळालेले आहेत. नॅरेशन, बिंग फायनल कॉल मनी ड्यूली रिसिव्ड एक्सेप्ट ऑन 1,200 शेअर्स. म्हणजे 1,200 शेअर सोडून आपल्याला फायनल कॉल मिळाला. बिंग फायनल कॉल मनी ड्यूली रिसिव्ड एक्सेप्ट ऑन 1,200 शेअर्स. आता पुढची स्टेप, फॉर फ्युचर. आता हे शेअर्स आपण काय करणार आहोत, जप्त करणार आहोत. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं परत कन्फ्युजन होतं की किती शेअर जप्त करायचे, याची बेरीज करायची का, नाही तर एवढेच शेअर जप्त करायचे, एक्स वाय आणि झेडचे. मग हवं तर कंसात मी लिहून ठेवतो किती शेअर्स होते, एक्सचे 200, वायचे 400 आणि झेडचे 600. असे तिघांचे मिळून किती शेअर जप्त करायचे, 1,200 शेअर जप्त करायचे, एक्स वाय आणि झेडचे. 1,200 शेअर जप्त करूयात. जप्त करताना कोणत्या अकाउंटला डेबिट करतो, शेअर कॅपिटल अकाउंटला डेबिट करतो. शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट कंसामध्ये 1,200 गुणिले मूळ किंमत किती रुपये आहे, 20 रुपये. 1,200 गुणिले 20 रुपये म्हणजे रक्कम किती आलेली आहे, 24,000 रुपये. 2. आता इथे प्रीमियम दिलेला आहे, आपण प्रीमियम ह्याच्यामध्ये नाही दाखवत, बरोबर, कारण की अलॉटमेंटमध्ये प्रीमियम आहे आणि त्या अलॉटमेंटचा काय पॉईंट येत नाही आहे. जर डिस्काउंट असता तर आपण डिस्काउंट फॉरफिचरमध्ये आणि रिइश्यूमध्ये दाखवला असता, जसं टेक्स्टबुकमध्ये सांगितलं त्या पद्धतीने, पण डिस्काउंट पण नाही आहे. आता सांगा ह्याच्यामध्ये कोणकोणती रक्कम नाही मिळाली, फर्स्ट कॉल, सेकंड कॉल आणि फायनल कॉल. आता इथे तुम्ही फक्त एवढ्या वर्किंगचा विचार करायचा, कन्फ्यूज व्हायचं नाही. 2. शेअर फर्स्ट कॉल. आता इथे गुणाकार करताना बरेच विद्यार्थी काय करतात, इथं 1,200 आहेत, मग फर्स्ट कॉलला 1,200 घेतात, सेकंडला 1,200 घेतात, फायनलला 1,200 घेतात. तर ही चूक करू नका. यासाठी मी सिंपल मेथड पण सांगितलंय किंवा इथे पण सांगतो. इथे तुम्ही काय करायचं, फर्स्ट कॉल किती शेअरचं नाही मिळाला, 200. 200 गुणिले फर्स्ट कॉलची रक्कम किती आहे, 3 रुपये. 200 गुणिले 3 म्हणजे किती रुपये येणार, 600 रुपये. बरोबर. हे जर कळत नसेल तर मी तुम्हाला एक अधिक स्टेप सांगितलं होतं, आठवते का बघा. फर्स्ट कॉल ड्यूची एंट्री किती रुपयाची, 30,000. रिसिव्हची किती आहे, 29,400. ह्या दोन्हीची वजाबाकी करायची. 30 मधनं 29,400 गेले, राहिले किती रुपये, 600 रुपये राहिलेले आहेत. म्हणजे फर्स्ट कॉल किती रुपये लिहिला, 600 रुपये. तसंच टू शेअर सेकंड कॉल. टू शेअर सेकंड कॉल ड्यूची एंट्री आहे 50,000, रिसिव्हची 47,000 रुपयाची आहे. म्हणजे नॉट रिसिव्ह किती आहे, 3,000. किंवा असंही करू शकता, सेकंड कॉल किती शेअरचा नाही मिळाला, 600. 600 गुणिले किती करू शकता, 5. 600 गुणिले 5 6 पंचे 30, 3,000 रुपये. आणि टू शेअर फायनल कॉल. टू शेअर फायनल कॉल. आता इथे सुद्धा तुम्हाला गुणाकार करायचा नसेल तर मी तुम्हाला परत एकदा रिपीट करतो सांगितल्या पद्धतीने. फायनल कॉल 30,000 मागवला होता, वजा मिळाला किती आपल्याला, 26,400. म्हणजे किती मिळालेलं नाहीये, 3,600. गुणाकार करायचाच झालाच तर 1,200 गुणिले किती करायचे, 3. 12×3 = 36, 3,600. या पद्धतीने करू शकता. आणि राहिलेली रक्कम कोणत्या अकाउंटला पाठवतो, टू शेअर फॉर फ्युचर अकाउंट. टू शेअर फॉर फ्युचर अकाउंट कंसामध्ये लिहितो आपण बॅलन्सिंग फिगर. आता
24,000 मधून ह्या तिन्ही अमाऊंट वजा करा. 600 वजा 3,000 वजा 3,600 म्हणजे रक्कम किती आली? 16,800. आणि नॅरेशन त्याचं माहिती आहे आपल्याला, बिंग फॉरफिचर ऑफ 1,200 शेअर्स अपॉन नॉन पेमेंट ऑफ कॉल मनी. फॉरफिचर ऑफ 1,200 शेअर्स अपॉन नॉन पेमेंट ऑफ कॉल मनी. आणि याच्यानंतर जी फॉर रिइश्यू. आता सर्वचे सर्व शेअर्स रिइश्यू घेतात किंवा काही शेअर्स रिइश्यू केले जातात. इथं सर्व शेअर्स केलेत. ऑल दीज शेअर्स वेअर फॉरफिटेड अँड रिइश्यूड टू मिस्टर ए फॉर ₹22 पर शेअर. हा एक नवीन पॉईंट याच्यामध्ये मी कव्हर केलेला आहे. रिइश्यू सगळे शेअर्स करायचे आहेत. 1,200 शेअर्स ॲट रुपीज. किती रुपयाला रिइश्यू करायचं आहे? ₹22. आता रिइश्यूची नॉर्मल एंट्री तुम्हाला माहिती आहे. काय एंट्री करतो नॉर्मल एंट्री? बँक अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. आणि बऱ्याच वेळा म्हणजे आतापर्यंत एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलेलं होतं त्याच्यामध्ये डिस्काउंट होता. म्हणजे ₹20 शेअर 18 रुपये, 15 रुपये, 16 रुपयाने विक्री केला होता. डिस्काउंट होता, त्यामुळे डेबिट साईडला शेअर फॉरफिचर अकाउंट म्हणायचो. पण ह्या उदाहरणामध्ये ₹20 शेअर ₹22 विक्री केलाय, म्हणजे डिस्काउंट नाही, उलट प्रीमियमच आहे. मग त्याची एंट्री कशी होणार आहे? तर बँक अकाउंट डेबिट. किती शेअर्स विकलेत? 1200 गुणिले किती रुपयाला? एक ₹22 एक. टू शेअर कॅपिटल अकाउंट. कॅपिटलला आपण मूळ रक्कम दाखवतो बरोबर. 1,200 गुणिले किती रुपये? ₹20. आणि ज्यादा किमतीला विकला म्हणजे नफा झाला. आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय प्रीमियम असेल तर तो कोणत्या बाजूला असतो? क्रेडिट साईडला असतो. टू शेअर प्रीमियम अकाउंट. म्हणजे या उदाहरणामध्ये डिस्काउंट नाहीये, त्यामुळे शेअर फॉरफिचर अकाउंट येणार नाही. किती रुपये प्रीमियम आहे? ₹2 प्रीमियम आहे. मग 1200 गुणिले 22 म्हणजे इथं रक्कम किती आली? 26,400. 1200 गुणिले 20 म्हणजे इथं रक्कम किती आली? 24,000. 1200 गुणिले 2 म्हणजे इथं रक्कम किती आली? 2,400. आणि नरेशन बिंग रिइश्यू ऑफ फॉरफिटेड शेअर्स ॲट ₹22 पर शेअर. रिइश्यू ऑफ फॉरफिटेड शेअर्स ॲट ₹22 पर शेअर. झालं. ह्याच्यामध्ये फॉरफिचर आलेलं नाहीये, लक्षात घ्या. फॉरफिचर कधी येतो? जर शेअर कमी किमतीला विकला तर डेबिट साईडला शेअर फॉरफिचर अकाउंट येतो. डिस्काउंट वाईज त्याला फॉरफिचर म्हणतात, लॉस म्हणतात. पण ज्यादा किमतीला विकला तर त्याला प्रीमियमच म्हणायचं आहे. आणि शेवटची एंट्री फॉर कॅपिटल रिझर्व. आणि ही एंट्री तुम्हाला माहितीच आहे, परंतु इथे वजापैकी कुठले करतो? इथला फॉरफिचरचा बॅलन्स किती आहे? 16,800. वजा रिइश्यू मध्ये फॉरफिचर आहे का? नाहीये, 0 म्हणतो आपण. म्हणजे एंट्री 16,800 होणार आहे. काय एंट्री होणार आहे? शेअर फॉरफिचर अकाउंट डेबिट. शेअर फॉरफिचर अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिझर्व अकाउंट. टू कॅपिटल रिझर्व अकाउंट. पूर्ण रकमेने एंट्री होणार 16,800. आणि नॅरेशन ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व अकाउंट. ह्या पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर हे एक्झाम्पल नीट समजून घ्या. याच्यामध्ये ही एक वर्किंग नोट आहे, तीच आपली आतापर्यंत कव्हर झाली नव्हती. ती वर्किंग नोट आपण कव्हर केली. आणि जर रिइश्यू करताना प्रीमियम असेल तर त्याचा इफेक्ट कसा करायचा हे आपण या एक्झाम्पलमध्ये पाहिलेलं आहे. हे एक्झाम्पल नॅरेशन सहित आपल्या नोटबुकमध्ये व्यवस्थित घेऊन ठेवायचं आहे. थँक्यू.